आपण इयत्ता 6वीच्या पाठ 5 मध्ये वेगवेगळ्या धर्माची माहिती पाहत आहोत। त्यामध्ये आपण पाहूया ज्यू धर्म। ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1 ते 3 शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावेत। ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते। देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात। ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे। त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनेगॉग असे म्हणतात। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ पसंत येत असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। ख्रिश्चन धर्म। ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तानी केली होती। तो जगभर पसरला आहे। येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यापैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या 1 शतकात केरळमध्ये आले। त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन 52 मध्ये चर्चची स्थापना केली। ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे। तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तिमान आहे। येशू ख्रिस्त हे देवांचे पुत्र असून मानव जातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते। आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत। आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवरही देखील। चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे। बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे। ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हणतात। इस्लाम धर्म। इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे। अल्लाह एकच असून मुहम्मद पैगंबर त्यांचे प्रेषित आहेत। ईश्वरांचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथामधून एक प्रकट झालेला आहे। इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे। या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असाही होतो। सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे। तो सर्वशक्तिमान आणि परमदयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितले आहे। मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे असे मानले आहे। मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराण या धर्मग्रंथात केलेली आहे। भारत आणि अरबस्तान यामध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते। अरबस्तानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत असत। इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्तानात इस्लामचा प्रसार झाला। त्याच शतकात अरबी व्यापाऱ्यामार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले। इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मशीद असे म्हणतात। पारसी धर्म। पारसी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते। पारसी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे। ऋग्वेद आणि अवेस्ता यातील भाषेमध्ये साम्य आहे। पारसी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणून त्यांना पारसी या नावाने ओळखले जाते। ते प्रथम गुजरातमध्ये आले। ते इसवी सनाच्या 8व्या शतकात आले असावेत असे काहीचे मत आहे। झरथुष्ट्र हे पारसी धर्माचे संस्थापक होते। अहुरमझद या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो। पारसी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना अत्यंत महत्त्व आहे। त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो। त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात। उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही 3 प्रमुख आचरण तत्वे हा पारसी विचारसरणीचा गाभा आहे। मित्रांनो, व्हिडिओ पसंत येत असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा।